नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. शिवपूजेचे महत्त्वाचे 9 नियम आणि हे नियम आपण श्रावण महिन्यात आवर्जून पाळायचे आहेत. 1. शिवाला कधीही तुळस वाहू नये. फक्त शालिग्रामवर वाहिलेली तुळस शिवाला चालते. 2. शिवतीर्थ पिऊ नये. मात्र स्वयंभू वानलिंगावरील तीर्थ पिण्यास ग्राह्य आहे. 3. शिवपूजा झाल्यानंतर निरांजन ओवाळून होताच लगेच वेळ न घालवता नैवेद्य दाखवावा लागतो. 4. शिवपूजेत केवड्याचा वापर करू नये. केवड्याची फुलं शिवलिंगावर अर्पण करू नये. 5. शंखाचे पाणी कधीही शिवाला वाहू नये. 6. शिवपूजेमध्ये दुधाचा जलाभिषेक केला जातो. लक्षात ठेवा, चुकूनही तांब्याच्या भांड्यात दूध ओतू नका. तांब्याच्या भांड्यात दूध ओतल्याने दूध संक्रमित होते आणि अर्पण करण्यायोग्य राहत नाही. त्याचप्रमाणे दूध हे नेहमी कच्चं अर्पण करावं. 7. शिवलिंगावर दूध, दही, मध किंवा इतर कोणतीही वस्तू अर्पण केल्यानंतर जल अर्पण करावे, तरच जलाभिषेक पूर्ण होतो असे मानले जाते. 8. शास्त्रानुसार शिवलिंगावर रोली आणि कुंकवाचा टिळा कधीही लावू नये. शिवलिंगावर नेहमी चंदनाचा टिळा किंवा पांढऱ्या भस्माचा टिळा लावावा. 10. भगवान शंकराच्या मंदिरात प्रदक्षिणा करताना हे लक्षात ठेवा की प्रदक्षिणा कधीही पूर्ण करू नका. जेथून दूध वाहते तेथेच थांबा आणि तिथूनच परत जा. हे शिवपूजेचे महत्त्वाचे काही नियम आहेत आणि हे नियम आपण आवर्जून या श्रावण महिन्यात पाळायचे आहेत. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ सर्वांना.